वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत शुगर बीटने कशी आरी वर्कमध्ये स्टिचिंग करायची असते. त्यासाठी लागणार आहे हे शुगर बीट्स, त्यानंतर ही जरी थ्रेड, ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 mm आणि ही सीजर. यामध्ये सर्वात प्रथम या नीडलमध्ये हे असे शुगर बीट्स ॲड करून घ्यायचे. शुगर बीट्स म्हणजेच आपले मोती. ही नीडल त्यानंतर या कपड्याच्या फ्रेमच्या खाली टाकायची. त्यानंतर खालचा दोरा वरती घ्यायचा, यामध्ये एक शुगर बीट ॲड करायचा, पुन्हा खाली टाकायची नीडल, पुन्हा खालचा दोरा वरती घ्यायचा, पुन्हा नीडलला टर्न करायचं, पुन्हा यानंतर पुन्हा एक शुगर बीट ॲड करायचा, पुन्हा दोरा खाली टाकायचा, नीडल खाली टाकायची, खालचा दोरा त्यात टाकायचा, पुन्हा वरती घ्यायचा, नीडलला टर्न करायचं, पुन्हा एक शुगर बीट ॲड करायचा, यात खालचा दोरा टाकायचा, नीडलला टर्न करायचं. या पद्धतीने जर तुम्ही बिगिनर्स असाल, जर तुम्ही नवीन शिकत असाल तर याच पद्धतीने तुम्ही एक 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 शुगर बीट यामध्ये ॲड करत राहायचं आणि या पद्धतीने करायचं. यामध्ये मी जो वापरते शुगर बीट म्हणजेच हा मोती, हा ए स्टार आणि प्रिझो या कंपनीचा वापरते. यांचे जे शुगर बीट्स आहेत ते शुगर बीट्स यांची व्हरायटी चांगली आहे. यांचा वॉश केल्याच्या नंतर म्हणजेच धुतल्याच्या नंतर यांचा कलर जात नाही. पुन्हा एक शुगर बीट ॲड करायचा, नीडल खाली टाकायची, पुन्हा त्यामध्ये खालचा दोरा, पुन्हा नीडल टर्न करायची, पुन्हा पुढे. या पद्धतीने हळूहळू शिकायचं. यालाही तुम्हाला प्रॅक्टिस केल्याच्या नंतरच परफेक्टनेस येतो. नीडलला टर्न करायचं आणि पुढे. यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला शुगर बीट्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये, वेगवेगळ्या कलरमध्ये. ज्या पद्धतीने तुमचा साडीचा कलर आहे त्या पद्धतीने तुम्ही याला चॉईस करून ते वापरू शकतात. ज्यावेळी तुम्हाला परफेक्टनेस येईल त्यावेळी तुम्ही त्यामध्ये हे 2 शुगर बीट्स या पद्धतीने ॲड करायचे. त्यानंतर नीडल पुन्हा खाली टाकायची, पुन्हा खालचा दोरा घ्यायचा, पुन्हा टर्न करायचं, पुन्हा पुढे. पुन्हा 2 शुगर बीट्स त्यात टाकायचे, पुन्हा खालचा दोरा, खाली नीडल टाकायची, खालचा दोरा त्यात टाकायचा, पुन्हा टर्न करायचा. या पद्धतीने हळूहळू प्रॅक्टिस करत राहिल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये परफेक्टनेस येईल. आरी वर्कमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा हा एक भाग आहे. ॲड करताना 2 किंवा 3 या पद्धतीने शुगर बीट ॲड करायचे, त्यापेक्षा जास्त नाही करायचे. त्यानंतर त्यांची फिनिशिंग चालली जाते. मग या शुगर बीटचा वापर करून देऊन तुम्ही नेकला बॉर्डर लाईन करू शकतात. या शुगर बीटची वेगवेगळ्या साईजमध्ये पण असतात. मी जो वापरतोय हा शुगर बीट हा 2.5चा आहे. यामध्ये 3, 4, 5 या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल असतात.
या पद्धतीने हा दोरा घ्यायचा, यामध्ये शुगर बीट ॲड करायचे, पुन्हा निडल खाली टाकायची, पुन्हा त्यानंतर दोरा घ्यायचा खालचा, निडलला टर्न करायचं आणि पुन्हा पुढे. पुन्हा या दोऱ्यामध्ये हे शुगर बीट्स ॲड करायचे, पुन्हा निडलला खाली टाकायचं, खालून दोरा टाकायचा, पुन्हा वरती घ्यायचं, पुन्हा निडलला टर्न करायचं. या पद्धतीने आपण शुगर बीट्स ॲड करून देऊ आरी वर्क करू शकतो. थँक्यू.